किती सुंदर दिसत आहेत ना भजी. बाहेरून अतिशय कुरकुरीत झालेली आहेत आणि अगदी साधी सोपी रेसिपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमच्याही लक्षात येईल आपल्याकडून भजे करताना कोणत्या चुका होतात, भजी लाल का होतात. तर यासाठी मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यामध्ये थोड्याशा लसणाच्या पाकळ्या, जिरे, ओवा टाकून मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही खलबत्त्यात ओबडधोबड कुटून घेतलं तरीही काहीच प्रॉब्लेम नाही. आणि कांदा मी सुरुवातीला कापून त्याला थोडंसं मीठ लावून ठेवलेलं होतं, त्यामुळे भज्याला अजूनच छान चव येते. नक्कीच मीठ लावून ठेवा. आणि याच्यामध्ये आता आवश्यकतेनुसार आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे. आणि बेसन पीठ खूप बारीकही नको आणि खूप जाडसरही नको, मध्यम पाहिजे. हाताला असं थोडंसं जाडसर लागलं पाहिजे. आता आवश्यकतेनुसार बेसन पीठ आणि त्यामध्ये आपण थोडंसं तांदळाचं पीठ पण घेणार आहोत. त्याच्यामुळे काय होणार आहेत, आपली भजी अतिशय कुरकुरीत होणार आहे. नक्की या पद्धतीने करून बघा. आणि तांदळाचं पीठ काय आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊ शकतो, अगदी सहज वाटता येतं हे पीठ. आता यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार मीठ टाकायचं आहे. आणि आपण जी पेस्ट बनवून घेतलेली आहे जाडसर, ही पण यामध्ये टाकायची आहे. आणि मस्त हिरवीगार कोथिंबीर असेल तर टाकायची आहे. तुम्ही पेस्टमध्येही थोडी टाकू शकता, पण मी यामध्ये टाकलेली नाही आहे, त्यामुळे वरून टाकते आहे. दिसायलाही छान दिसते आणि चव तर अतिशय छानच येते. आणि भजी थोडीशी मऊ व्हावीत ना, फुगावीत जास्त, त्यामुळे टाटाचा सोडा वापरते मी. आणि खूप जास्त टाकायचा नाही, भजी फुगायचेत म्हणून. तुम्ही बघू शकता तसे चिमूटभरच सोडा घेतलेला आहे आणि तो टाकायचा आहे, कारण भजी भरपूर आहेत. आम्ही खायला अशीच बनवतो आहे भजी. आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला सोडा सर्व पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. आणि मळताना आपल्याला एकदाच पाणी टाकायचं नाही आहे, कारण भज्यांचं पीठ आपल्याला एकदम पातळ करायचं नाही आहे आणि एकदम घट्टही करायचं नाही. घट्ट केलं तर भजे काय होतात, निब्बर होतात. आणि पातळ केलं तर भजे तेल पकडतात. त्यामुळे आपल्याला मधला मार्ग निवडून पीठ हे मध्यमच मळून घ्यायचं आहे. आणि तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही हे पीठ थोडा वेळ ठेवू शकता, किंवा वेळ नसेल तर लगेच मळून लगेच भजे केले तरी काहीच प्रॉब्लेम होणार नाही आहे. तर आवश्यकतेनुसार ज्या भांड्यात मी मिरच्या काढलेल्या आहेत ना, त्यातच पाणी टाकून मी हे पीठ मळून घेत आहे. आणि कांदा भरपूर टाकलेला आहे बरं का. कांद्यामुळे आणि तांदळाच्या पिठामुळेच आपले भजे कुरकुरीत होणार आहेत. बघू शकता घट्टच पीठ मळलेलं आहे, खूप घट्ट नाही आहे. ज्या आपण हाताने भजे सोडले तर सहज ते कढईमध्ये पडतील, अशा हिशोबाने मी पीठ मळलेलं आहे. आणि सगळ्यात मोठी चूक होते ती आपले भजे तळतानाची. तुमच्या लक्षातच येईल, मी पुढे सांगणारच आहे भजे कसे तळायचे आहेत. मस्त पीठ मळून झालेलं आहे. आता मी याला थोडा वेळ मुरण्यासाठी ठेवणार आहे, कारण माझ्याकडे वेळ आहे. तर बघू शकता मस्त असं पीठ आपलं भजे बनवण्यासाठी तयार झालेलं आहे. आणि आपण तेलही तापायला ठेवलेलं आहे. तापलेलंच तेल यामध्ये आपल्याला 2 चमचे टाकायचं आहे. अतिशय कडक पण नाही आणि थंड पण नाही, मध्यम स्वरूपात तापलेलं तेल या पिठामध्ये टाकायचं. अजून थोडीशी मी कोथिंबीर टाकत आहे. आणि आता मात्र हे पीठ चमच्याच्या साहाय्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचे, कारण तेल गरम आहे ना, ते हाताला चटका बसण्याची शक्यता असते. त्यामुळे काय करायचं आहे, चमच्याच्या साहाय्याने आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे. बघू शकता पीठ किती छान मुरलेलं आहे. आता मस्त तेल पण तापलेलं आहे. आता या तेलामध्ये आपण काय करणार आहोत, भजे तळून घेणार आहोत. तेल खूप तापवलेलं नाही आहे मी, आणि खूप कमी पण नाही. खूप तेल तापलं तर काय होतील, भजे लगेच आपले तळल्या जातील आणि काय होईल, मधून भजे कच्चेच राहतील आणि जो कुरकुरीतपणा आहे तो लगेच निघून जाईल. आणि हातानेच सोडा बरं का भजे. चमच्याने सोडले तर गोल 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 होतात, पण हाताने सोडले तर आपण कांद्याचा आकार असतो ना, मध्ये कांदा असतो, त्यामुळे हाताने वेडेवाकडे भजे टाकतो. आणि तेच वेडेवाकडे जे भजे आहेत ना, खायला अतिशय कुरकुरीत लागतात. आणि त्याला सारखं हलवत बसायचं नाही. एक साईड तळली ना भज्यांची, तर ती साईड बदलून दुसरी साईड तळून घ्यायची आहे. मध्यम गॅसवरच आपण भजे तळतो, त्यामुळे कच्चे तर अजिबातच राहणार नाही आहेत आणि लाल पण होणार नाही आहेत. आता तुम्हाला थोडंसं व्हिडिओमध्ये काय होतं, मोबाईलच्या क्लिअरिटीमुळे वगैरे थोडंसं लालसरपणा दिसेलच, पण खायला खरंच खूप सुंदर झालेली होती भजी. आपण भजे हॉटेलमध्ये जाताना वास येतो, मग आपली इच्छा होते, अरे किती सुंदर वास येतो, आपण भजे खाऊया. पण आता तुम्हाला गरजच पडणार नाही हॉटेलमधली भजे खायची, कारण आपण हे घरी बनवलेले जे भजे आहेत ना, त्याची चव इतकी सुंदर आहे आणि दिसायलाही खूप छान आहेत. घरातील सगळे तुम्हाला मागून खातील अशी ही भज्यांची रेसिपी आहे. मी सांगितलेल्या पद्धतीने नक्कीच एकदा भजे बनवून बघा. तर अशा पद्धतीने मी आता सर्व भजी तळून घेणार आहेत. मध्यम गॅसवरच भजे आपले तळलेले आहेत.
मोठा गॅस अजिबात केलेला नाही आहे. फक्त आपण भजे काढून घेतल्यानंतर थोडासा मोठा गॅस करायचा. नॉर्मली तेल थंड झालेलं असतं ना भजे तळून, त्यामुळे थोडंसं गरम करून घ्यायचं तेल आणि अजून आपण कमी करूनच भजे सोडून तळून घ्यायचे आहे. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही आम्हाला सपोर्ट करू शकता आणि रेसिपी आवडली असेल तर नक्कीच एक लाईक करा. बघू शकता अतिशय छान असे वेगळ्या वेगळ्या आकाराचे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आपले भजे तळून होत आहेत. तर मी सर्व भजे तळून घेते आहे, कारण खायला तिकडे सर्वजण रेडीच बसलेले आहेत. बघा थोडं तरी तेल दिसते का भज्यामध्ये आणि अतिशय कुरकुरीत झालेले आहेत आणि यासोबत खायला आम्ही मिरच्या पण तळलेल्या आहेत. नक्कीच ट्राय करून बघा. भेटूया नवीन रेसिपीसोबत.